कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आलू मेथी पुरी। तुम्ही बघू शकता किती छान आलू मेथी पुरी आपली बनून तयार झालेली आहे। ही खूप सॉफ्ट आहे आणि चवीला देखील खूप छान लागते। सर्व पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या आहेत। चला तर मग ह्या आलू मेथी पुरीची रेसिपी पाहूया। आलू मेथी पुरी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सी जार घ्यायचा आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे। लसूण खात नसाल तर स्किप केला तरी चालेल। तिखट देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 छोटा चमचा यामध्ये जिरे घालायचा आहे। 1 छोटा चमचा ओवा घालायचा आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचा आहे 2 चमचा रवा। रवा घातल्याने पुरी जास्त तेल देखील खेचणार नाही आणि हलकीशी क्रिस्पी देखील होईल। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 2 चमचे बेसन। बेसनाने पुरीची चव खूप छान येते। 2 चमचे सफेद तीळ घालून घेऊया। छोटा पाव चमचा यामध्ये हळद घालायची आहे आणि पुरीला छान लालसर गोल्डन रंग येण्यासाठी मी 1 छोटा चमचा लाल तिखट वापरलेला आहे। चवीनुसार यामध्ये आता मीठ घालून घ्यायचं आहे। सर्व गोष्टींना व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सर्व मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। आता यामध्ये घालूया बारीक चिरून घेतलेली मेथी। मेथी पुरी बनवताना शक्यतो मेथीच्या पानांचा वापर करा आणि मेथीची पाने अशी बारीक चिरून घ्यायची आहेत। मी 1 वाटीभर मेथीची पाने बारीक चिरून घेतलेली आहेत, ती घालून घेतलेली आहे। 2 उकडलेल्या बटाट्यांना मी मॅश करून घेतलेला आहे, ते घालूया। मिक्सरला बारीक दळलेलं वाटण घालून घेऊया आणि यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे। अगदी खूप तेल देखील घालायची गरज नाही। सर्व गोष्टी हाताने व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत। जेणेकरून सर्व मसाले अगदी व्यवस्थित मिक्स होतील। पिठामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत। आता यामध्ये थोडं पाणी घालून घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। पिठाचा गोळा जास्त पातळ मळायचा नाही, नाहीतर पुरी तेल खेचेल। अशा प्रकारे जरा घट्टसर गोळा मी मळून घेतलेला आहे। आता ह्या गोळ्याला 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर आपण याला पुन्हा एकदा मळून घेऊया। पिठाने 10 मिनिटं रेस्ट केलेला आहे आणि पुन्हा एकदा मी त्याला मळून घेतलेला आहे। आता एक छोटासा गोळा तोडायचा आहे। हातावरती असं त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि एक छोटासा गोल बनवायचा आहे आणि याची पुरी लाटून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं सुकं पीठ देखील लावू शकता। मी अशीच पुरी बनवलेली आहे। गॅसवर मी कढईमध्ये पुरी तळण्यासाठी तेल देखील तापत ठेवलेलं आहे। अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या बनवून घेऊया। कढईमधलं तेल देखील गरम झालेलं आहे। आता यामध्ये पुरी तळण्यासाठी सोडायची आहे। मीडियम आचेवरती आपण पुरीला फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान पुरी अगदी टम्म फुगलेली आहे आणि थोडीशी लाल मिरची टाकल्याने पुरीला छान गोल्डन कलर देखील आलेला आहे। पुरी आपली फ्राय झालेली आहे। आता काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व पुऱ्या आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत। खाण्यासाठी तयार आहे आपली आलू मेथी पुरी। तुम्ही बघू शकता किती छान पुरी बनून तयार झालेली आहे। अगदी सॉफ्ट मुलायम हलकीशी कुरकुरीत अशी पुरी आपली बनलेली आहे। तुम्ही ह्या पुऱ्या ट्रॅव्हलमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता। तुम्हाला ही आलू मेथी पुरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। थँक यू।